संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरण धनंजय मुंडेंना भोवलं। पालकमंत्र्यांच्या यादीतून धनंजय मुंडेंचं नाव वगळलं। पुण्यासह बीडची जबाबदारी अजित पवारांकडे, तर पंकजा मुंडे जालन्याच्या पालकमंत्री। देवेंद्र फडणवीसांकडे गडचिरोलीच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी आशिष जयस्वाल सहपालकमंत्री असणार, तर एकनाथ शिंदे मुंबई शहर आणि ठाण्याच्या पालकमंत्रीपदी। रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद अदिती तटकरेंकडेच, मागूनही भरत गोगावलेंना रायगडचं पालकमंत्रीपद नाही, तर उदय सामंत रत्नागिरी आणि नितेश राणे सिंधुदुर्गचे पालकमंत्री असणार। मुंबई पोलीस सैफ अली खानचा जबाब नोंदवणार। जबाब नोंदवण्यासाठी पोलिसांचं पथक लीलावती रुग्णालयात दाखल। समोरच दागिने असूनही चोरानं कशालाही हात लावला नाही। करीना कपूरच्या जबाबात महत्त्वपूर्ण माहिती। सैफचा मुलगाच टार्गेट होता का? करीनाच्या जबाबानंतर प्रश्न उपस्थित। घरात शिरलेला चोर खूपच आक्रमक होता। त्यानं सैफवर अनेक वेळा वार केले। मी प्रचंड घाबरले। करीना कपूरचा पोलिसांना जबाब। सैफच्या नव्हे तर त्याच्या मुलाच्या हत्येच्या इराद्यानं आरोपी घरात शिरला होता। जितेंद्र आव्हाड यांचा खळबळजनक दावा। प्राणघातक हल्ल्यातून नशीब बलवत्तर म्हणून सैफ वाचल्याची प्रतिक्रिया। आरोपीनं हल्ल्याआधी सैफच्या मुलाच्या रूमकडे जात 1 कोटींसाठी धमकावल्याची माहिती। चोरीऐवजी सैफचा मुलगा जहांगीरला ताब्यात घेऊन ब्लॅकमेल करण्याचा डाव असण्याची शक्यता। धनंजय मुंडे राष्ट्रवादीच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी गैरहजर। प्रकृती बिघडल्यानं अनुपस्थिती। उद्या अनुपस्थित राहणार सुनील तटकरेंची माहिती। बीड हत्या प्रकरणावरून आता सारंगी महाजनांचाही धनंजय मुंडेंवर रोख। धनंजय मुंडेंना आता आत टाका, जेलची हवा खाऊ द्या। सारंगी महाजन संतापल्या। पंकजा मुंडेंवरही आरोप। पवार गटाचे उत्तम जानकर 23 तारखेला आमदारकीचा राजीनामा देणार। निवडणूक आयोगानं माळशिरस विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर न केल्यास 25 तारखेपासून जंतर मंतरवर आंदोलनाचा इशारा।